नमस्कार मित्रांनो, मी इथे आज लोक अदालत लागली सोलापूरमध्ये आणि त्याकरता आम्ही इथे ट्रॅफिकचे जे लोक अदालत आहे त्याकरता आलो आहे। मध्यंतरी मुख्यमंत्री साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये जे चलन आहेत त्या चलन प्रचंड प्रमाणात पेंडिंग आहेत, लोक भरत नाहीत, लोक अदालतमध्ये या, त्या ठिकाणी तुमचं चलन कमी होईल। म्हणून मी आता मॅडमने विचारलो आणि या मॅडमने विचारलो, मॅडम आहेत पोद्दार मॅडम, तर मॅडम इथे काय तुमचं चलन जे आहे, आता मला एक माझं चलन भरायचं आहे, यामध्ये किती डिस्काउंट मिळणार आहे? या ना, बोला तुम्ही साहेबांना बोला जरा, साहेबांना बोला, साहेबांना साहेब या की जरा इकडे करा करा, ते सोडून ना विषय नाही। मध्यंतरी मुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट होतं की महाराष्ट्रामध्ये बोला साहेबांना बोला, कुठं तुम्ही बघतायत आम्ही इथं आलो आहेत आणि इथं पोलीस सहकार्य करत नाहीये। इथं मी या दोन मॅडमना बोललो, यांना बोललो, हे सहकार्य करायला तयार नाहीत। इथे जर येऊन आम्हाला चलन जर पूर्ण भरायचं असेल तर मग लोक अदालतचा अर्थ काय? हा लोकांना पूर्णपणे मूर्खामध्ये काढायचा प्रयत्न आहे आणि या शासनाच्या निर्णयाचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो। कारण इथे आल्यानंतर ग्राहकांना इथे काहीतरी सूट मिळाली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, लोकांचा वेळ वाचला पाहिजे। इथं पण आम्हाला 2000 भरायचे तर आम्ही इथं कशाला ऑनलाईन भरतो ना। तर शासनाचा हा जो निर्णय आहे किंवा इथं जे आम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारचं आम्हाला इथे मदत मिळत नाहीये, त्याबद्दल काय बोलायचं? साहेब तुम्ही काय सांगू शकाल का माहिती आम्हाला? अधिकारी आहेत कोण अधिकारी आपले साहेब? जरा बोला की त्यांना, आम्ही जाऊ त्यांच्याकडे, कोर्टात गेलं जज साहेब आम्हाला रेकॉर्डिंग करून देणार नाहीत। तुम्ही बघताय की पोलीस इथं नागरिकांना सहकार्य करायच्या मानसिकतेमध्ये नाहीत, त्यामुळे हा फक्त पैसे वसुलीचा प्रोग्राम आहे। इथं बोलवत आहेत तुम्हाला, चलन भरून घेत आहेत, हा पूर्णपणे ऑनलाईन भरतो। इथे याची गरज काय? तुम्हाला काय वाटतं? वेळ घालून वेळ वाया घालायचे प्रयत्न आहेत सर्व, हे आमच्या मोबाईलवरून आम्ही ऑनलाईन पण भरू शकलो असतो। प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की तुमचे 3 पावते असतील तर 2 पावते भरा, 1 पावते भरू नका, नंतर भरा, असं त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले म्हणतात। आता एका अधिकाऱ्याला विचारलं पोलीस डिपार्टमेंट, ते म्हणतात की तुमचे किती पावते आहेत? 3 पावते आहेत, मग तुम्ही 2 पावते भरा, 1 पावते भरू नका, नंतर भरा, अशा आम्हाला अधिकाऱ्यांनी वर सांगितलं, असं त्यांचं म्हणणं होतं मग। आता त्यांना विचारलं मग मी, तर अशा प्रकारचे ह्या ठिकाणी आम्हाला सांगितलं जातं, परंतु हे लोकांना फसवायचं काम चाललं आहे आणि लोकांना बोलवत कशाल तुम्ही? लोकांनी ऑनलाईन पैसे भरले असते ना, त्याची याची गरज नव्हती। मैं तो हैदराबाद से आया हूँ, मुझे हैदराबाद से हाँ एक कॉल आया है कि सर आप 13 तारीख के दिन इधर आइए, आपको लोक अदालत में प्रेजेंट होना है और अगर आप नहीं आते तो आप पे समन आएगा। और मेरा चालान है 4, वो भी 2003 और 2004 का, 4 इनवॉइस है, उसका 6000 रुपये के आस मैं 8000 रुपये खर्चा करके इधर आ रहा हूँ। और अभी आके पूछता हूँ तो यहाँ पे कोई इन्फॉर्मेशन ही नहीं है, बोलते ऑनलाइन भरना, पूरा पेमेंट बोलते। तो यही बात उन्होंने वहाँ पे फोन पे बोलते, तो मैं हैदराबाद से सोलापूर क्यों आता हूँ? 8,000 खर्च होता मॅडम, तुमचे अधिकारी कुठे भेटतील आम्हाला? पलीकडे पण तुमचेच अधिकारी आहेत का? ते पोलिटिशियन आहे, तुमचे साहेब आम्हाला केव्हा भेटतील? मोठा बोर्ड झाला, 8,000 रुपये खर्च करून हैदराबादवर यावं लागलेत। बघा, म्हणजे यांचे 8,000 रुपये खर्च झालेत आणि यांना तीच अमाऊंट भरा म्हणतायत। म्हणजे लोक अदालतमध्ये समेट घडवला जातो, इथं समेट नाहीये, इथं लोकांना मूर्खात काढतायत। बोला साहेब। साहेब, आम्हाला अशी माहिती मिळाली होती की लोक अदालतमध्ये तुमचे जे काही पेंडिंग चलन आहेत त्याबद्दल तुम्ही सबमिट केला जाईल आणि तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल। आता मुख्यमंत्री साहेबांचं पण स्टेटमेंट होतं मध्ये की आम्ही यामध्ये तडजोड करून आम्ही कमीत कमी पैसे भरून हा विषय मिटवणार। आता आम्ही तुमच्या मॅडम लोकांना विचारतोय तर त्या म्हणतात नाही, पूर्ण चलन भरा। आता हे साहेब आलेत बघा, 8,000 रुपये खर्च करून हैदराबादवरून आलेत। मग आजची लोक अदालत भरवायचा, लोकांना इथं बोलवायचा अर्थ काय? आता मी शासनाकडून अजून असं काही आम्हाला इन्स्ट्रक्शन मिळालेले नाही। थोडीशी आम्हाला माहिती मिळाली की पुण्यात काय तर आहे, पण पुण्यातली सिस्टम की 2019च्या अगोदरचं काय जे दंड आहेत त्याच्यावर काय तर त्यांनी हे केलेलं आहे, पण सध्या सोलापूरला असं काही इन्स्ट्रक्शन मिळालेलं नाही। आम्हाला शासनाचं काही इन्स्ट्रक्शन मिळालं असेल तर त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू। ठीक आहे साहेब, जरा ऐसा पकडू। म्हणजे तुम्ही बघताय की लोक अदालतच्या नावाखाली इथे लोकांना पूर्णपणे मूर्खात काढलं जाते, लोक लांबून येत आहेत। लोक अदालत तिथे दिले, सुरुवातीला दिले की समेट घडून आणा, म्हणजे पूर्ण पैसे भरायचे असतील तर समेट काय उपयोग आहे? तडजोड काय उपयोग आहे?